नमस्कार. चकली बघा किती काटेदार, पोकळ व कुरकुरीत झाली आहे. ही चकली करताना ना भाजणी करायचे टेन्शन, ना गोल आकार येण्याचे टेन्शन. सांगितलेले प्रमाण घेतले तर ही अजिबात मऊ पडणार नाही, तेलात विरघळणार नाही. बटाट्याची ही कुरकुरीत चकली फक्त 15 मिनिटात बनवली आहे. मुलांच्या शाळेच्या खाऊच्या डब्यात ही चकली दिली तर तेही खूप खुश होतील. बिना भाजणीची चकली बनवण्यासाठी एका मोठ्या ताटात चाळणे, त्यात 1.5 कप तांदळाचे पीठ चाळून घेऊया. तांदळाचे पीठ कोणतेही वापरू शकता. मिक्सरच्या भांड्यात 1 कप फुटाण्याची डाळ, ह्यालाच डाळवं म्हणतात. अर्धा कप पोहे पीठ करून घेऊया. आता ह्यातच डाळवं व पोह्यांचे पीठ चाळून घेऊया. बारीक झालेले कण वर राहतील व चकली करताना ते अडकणार नाहीत. इथे आपण बिना भाजणीची चकली बनवत आहोत. चकली असे स्नॅक आहे की जे सर्वांचेच फेवरेट आहे. इथे आपण उकडलेले 2 बटाटे घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यात उकडलेले बटाटे, त्यात थोडेसे पाणी आवश्यकतेनुसारच वापरा. पेस्ट करून घेऊया. बटाट्याची पेस्ट पिठात ओतली आहे. आता सुके मसाले घालूया. तीळ 3 मोठे चमचे, लाल तिखट 1 मोठा चमचा, तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. हळद पाव छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, धने पावडर 1 मोठा चमचा, 1 छोटा चमचा ओवा कुस्करून घालूया. कुस्करल्यामुळे चकलीला ओव्याचा खूप छान फ्लेवर येतो. बटर 3 मोठे चमचे. बटरमुळे चकली कुरकुरीत होते, कडक होत नाही. बटरऐवजी पाव कप गरम तेलही वापरू शकता. चवीनुसार मीठ. हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया. असे केल्यामुळे मसाले छान मिक्स होतात व आपल्याला पाण्याचाही अंदाज येतो. ह्यासाठी आपण अर्धा कप गरम पाणी घेतले आहे. थोडे थोडे गरम पाणी पिठात ओतूया. पीठ घट्ट भिजवूया. गरम पाण्याने व पीठ घट्ट भिजवण्याने चकलीला सुंदर काटे येतात, मऊ पडत नाही. गरम पाणी तुम्हाला थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते. हळद कमी घातल्यामुळे चकलीला काळपट रंग येणार नाही. तुम्ही बघू शकता आपण हे पीठ दाबून मळत आहोत. त्याने चकली करताना तुकडे पडत नाहीत. इथे आपल्याला फक्त अर्धा कप गरम पाणी लागले आहे. अशा पद्धतीने पीठ घट्ट भिजवले आहे. साच्यामध्ये बसेल तेवढे पीठ काढून घेतले आहे. हे घट्ट भिजवले की चकली तेलकट होत नाही, तेल शोषून घेत नाही. पिठाचा लांब गोळा केला की चकलीचे तुकडे पडत नाही. कुठल्याही चकलीची प्लेट एका बाजूने खडबडीत असते व एका बाजूने प्लेन असते. खडबडीत भाग बाहेरून व प्लेन भाग आतल्या बाजूने अशी प्लेट साच्याला लावली आहे. ह्यामुळे काय होते तर चकलीला सुंदर काटे येतात. हे पीठ साच्यात भरूया. पिठाचा असा लांब गोळा केला की पीठ साच्यात भरल्यावर हवा राहत नाही. हे असे दाबून भरले की साच्यात हवा राहत नाही. आता साच्याला झाकण लावले आहे. साचा तयार आहे. कढईत तेल मध्यम गरम केले आहे. चकल्या डायरेक्ट तेलात सोडूया. ह्या चकलीला कोणताही आकार नसतो, त्यामुळे त्या करायलाही सोप्या आहेत. ही चकली करताना तुटली नाही, काटेही सुंदर आले आहेत. पीठ पातळ असेल तर काटे येतच नाहीत. गॅसची फ्लेम मिडियम आहे. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. चकली तेलात विरघळली नाही, म्हणजेच प्रमाण परफेक्ट घेतले आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बुडबुडे कमी झाले आहेत. चकली तळली आहे. ह्यातच कढीपत्त्याची पाने आवडीनुसार कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. कढीपत्त्याच्या पानांनी चकलीला खूप छान फ्लेवर येतो. चकली व कढीपत्ता तळला आहे, काढून घेऊया. रंग व काटे बघा काय सुंदर आले आहेत. चकली खूपच कुरकुरीत झाली आहे. ह्या तेलात विरघळल्या नाहीत, तेलकट झाल्या नाहीत. तोंडाला चव आणणारी चकली मुलांच्या खाऊच्या डब्यात नक्की द्या. बटाट्यामुळे ह्या चवीला खूपच रुचकर झाल्या आहेत. मनाला वाटेल तेव्हा ह्या चकल्या बनवता येतात, एवढ्या सोप्या आहेत. ह्या चकलीला आकार नाही. ह्याचे असे लहान मोठे कसेही तुकडे करतात. ही संपेपर्यंत कुरकुरीत राहते. तसेच तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल
तर ही बनवून घेऊन जाऊ शकता, कारण ही खराब होत नाही. चकली आतून पोकळ झाली आहे. खाताना ती खूपच खुसखुशीत लागते. तयार आहे खमंग कुरकुरीत बटाट्याची चकली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.